नमस्कार. 1956 साल भारताच्या आर्थिक इतिहासातलं एक महत्त्वाचं वळण. पहिल्या योजनेचा शेतीवरचा फोकस सोडून आता एक नवी धाडसी दिशा निवडली गेली होती. देशाचं भवितव्य आता अवजड उद्योगांच्या पायावर रचलं जाणार होतं. तर चला मग भारताच्या या औद्योगिक पर्वाला म्हणजेच दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला जरा जवळून समजून घेऊया. आपण काय काय बघणार आहोत. आधी बघू की हा औद्योगिक बदल नेमका का झाला. मग यामागचं जे मॉडेल होतं महालनोबिस मॉडेल ते समजून घेऊ. त्यानंतर योजना प्रत्यक्षात कशी राबवली गेली, तिचे काय परिणाम झाले, म्हणजे यश आणि अपयश दोन्ही, आणि शेवटी या योजनेने भारतावर नेमका काय वारसा सोडला यावर नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. म्हणजे हे जे मोठं औद्योगिक वळण होतं, ही नवी आर्थिक दिशा ती नेमकी काय होती. बघा, दुसरी पंचवार्षिक योजना ही पहिल्या योजनेपेक्षा अक्षरशः वेगळी होती. पहिल्या योजनेचं सगळं लक्ष होतं शेती आणि सिंचनावर, पण आता फोकस पूर्णपणे बदलला होता आणि तो वळाला होता एका नव्या धाडसी औद्योगिक रणनीतीकडे. हे बघा, इथेच आपल्याला फरक स्पष्ट दिसतोय. पहिल्या योजनेचा आत्मा होता कृषी आणि सिंचन, पण दुसऱ्या योजनेने पूर्णपणे यू-टर्न घेतला आणि सगळा भर दिला अवजड आणि मूलभूत उद्योगांवर. हा साधासुधा बदल नव्हता, हा एक प्रचंड मोठा धोरणात्मक निर्णय होता, ज्याने भारताच्या आर्थिक इतिहासाची दिशाच बदलून टाकली. तर या मोठ्या योजनेचं नेतृत्व होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे, आणि या योजनेला एक खास नावही मिळालं, नेहरू महालनोबिस योजना. का? कारण यामागची सगळी बौद्धिक रचना होती प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस यांची, आणि उद्देश तो अगदी स्पष्ट होता: अवजड आणि मूलभूत उद्योगांचा विकास. बरं, मग हे महालनोबिस मॉडेल होतं तरी काय? चला, आता या योजनेच्या वैचारिक केंद्रस्थानी जाऊया. भारताच्या औद्योगिक स्वप्नांना दिशा देणारं हे मॉडेल नेमकं कसं होतं तेच आता समजून घेऊ. तर हे जे महालनोबिस मॉडेल आहे ना, हे 1928च्या सोव्हिएत फील्डमॅन मॉडेलवरून प्रेरित होतं. आणि याची मूळ कल्पना काय होती? तर देशातल्या उद्योगांचा पाया मजबूत करायचा असेल तर आधी भांडवली वस्तूंमध्ये गुंतवणूक करा. आता भांडवली वस्तू म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मशीन्स बनवणाऱ्या मशीन्स आधी त्या बनवा, मग बाकीचे उद्योग आपोआप उभे राहतील. हे बघा, यामागचं तर्कशास्त्र खूप सरळ होतं. कल्पना अशी होती की आधी आपण मशीन्स बनवणाऱ्या मशीन्समध्ये गुंतवणूक करू. यातून काय होईल तर अवजड उद्योग वाढतील आणि मग हळूहळू एक असं स्वयंपूर्ण औद्योगिक चक्र तयार होईल की आपल्याला बाहेरच्या देशांकडून मशीन आयात करायची गरजच पडणार नाही, म्हणजे आत्मनिर्भरता. पण अर्थातच हा निर्णय तितका सोपा नव्हता. ही एक प्रकारची तडजोड होती. म्हणजे काय की आज लगेच मिळणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंवर लक्ष केंद्रित करायचं की भविष्याचा विचार करून अवजड यंत्रसामग्रीवर भर द्यायचा. आणि सरकारने दुसरा दूरदृष्टीचा मार्ग निवडला. आणि गंमत म्हणजे सरकारसमोर एक दुसरा पर्यायही होता. सी.एन. वकील आणि पी.आर. ब्रह्मानंद या अर्थतज्ज्ञांनी एक वेगळं वेतनवस्तू मॉडेल मांडलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की आधी लोकांच्या रोजच्या गरजेच्या वस्तू बनवा, जसं की अन्न, कपडे. पण नाही, सरकारने तो मार्ग नाकारला आणि अवजड उद्योगांवरच लक्ष केंद्रित केलं. बरं, आता हे सगळं झालं थिअरीबद्दल, पण प्रत्यक्षात काय झालं? ही योजना जमिनीवर कशी उतरवली गेली? कोणते मोठे प्रकल्प उभे राहिले? चला ते पाहूया. पैसा कुठे खर्च झाला हे बघितलं की सगळा खेळ लक्षात येतो. सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 28% खर्च झाला वाहतूक आणि दळणवळणावर. साहजिकच आहे नाही का? मोठे मोठे कारखाने उभे करायचे तर तिथपर्यंत कच्चा माल न्यायला आणि तयार माल बाजारात आणायला चांगले रस्ते, रेल्वे लागणारच. त्यानंतर थेट 24% खर्च झाला खुद्द उद्योग क्षेत्रावर, आणि कृषी क्षेत्राला फक्त 11%. पहिल्या योजनेच्या अगदी उलट चित्र. या योजनेचा कणा होता 1956चा औद्योगिक धोरण ठराव. याला तर भारताची आर्थिक राज्यघटना असंही म्हटलं जातं, कारण याच ठरावाने हे निश्चित केलं की देशाच्या विकासाचं इंजिन असेल सार्वजनिक क्षेत्र, म्हणजे आपल्या सरकारी कंपन्या. इथूनच भारताच्या समाजवादी अर्थव्यवस्थेचा पाया रचला गेला. आणि या योजनेचं सगळ्यात मोठं आणि दिमाखदार प्रतीक म्हणजे हे 3 महाकाय पोलाद प्रकल्प. भिलाई, जो रशियाच्या मदतीने उभा राहिला, रूरकेला, ज्याला पश्चिम जर्मनीने मदत केली, आणि दुर्गापूर, जो ब्रिटनच्या सहकार्याने बनला. पंडित नेहरूंनी या प्रकल्पांना उगाच आधुनिक भारताची मंदिरं म्हटलं नव्हतं. फक्त स्टील्स नाही तर इतरही मोठे उद्योग उभे राहिले, जसं की भोपाळमध्ये अवजड विद्युत उपकरणं बनवण्यासाठी BHELची स्थापना झाली. आणि उद्योगांचा फायदा शेतीलाही व्हावा म्हणून रूरकेला आणि नांगल इथे खतांचे कारखाने सुरू झाले. आता एवढी मोठी आर्थिक उभारणी करायची
तर तिला आधार देण्यासाठी मजबूत संस्था पण हव्यात, बरोबर? मग 1956 मध्ये LICची स्थापना झाली. त्याच वर्षी IIT खरगपूर कायदा आला, जेणेकरून या नवीन उद्योगांना हुशार इंजिनियर्स मिळतील. आणि 1957 मध्ये मुंबई स्टॉक एक्सचेंजला सुद्धा अधिकृत मान्यता मिळाली. चला आता हिशोब करूया. या योजनेतून आपण काय मिळवलं आणि काय गमावलं, म्हणजे तिचं यश आणि अपयश दोन्ही बाजू पाहूया. GDP वाढीचं लक्ष्य होतं 4.5% आणि आपण किती गाठलं तर 4.21%, म्हणजे लक्ष्याच्या अगदी जवळ. त्यामुळे याला एक बरं यश मानलं जातं, पण ध्येय पूर्णपणे साधलं गेलं नाही. मग यश काय होतं? सगळ्यात मोठं यश म्हणजे देशात पोलाद, अवजड इंजिनिअरिंग आणि रेल्वे, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांचा एक मजबूत बेस तयार झाला. भविष्यातल्या औद्योगिक विकासासाठी हा पाया अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता. पण या यशाची एक मोठी किंमतही होती. झालं असं की सगळा पैसा अवजड उद्योगांवर खर्च झाला आणि लोकांच्या रोजच्या गरजेच्या वस्तूंचं उत्पादन कमी झालं. साहजिकच मागणी जास्त आणि पुरवठा कमी, यामुळे महागाई प्रचंड वाढली. किती? तर तब्बल 30%. याचा थेट फटका सामान्य माणसाला बसला. आणि आव्हानं फक्त महागाईचीच नव्हती. बाहेरून मशीन मागवता मागवता आपलं परकीय चलन संपत आलं, म्हणजे फॉरेन एक्सचेंज क्रायसिस. शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आणि ज्या समाजवादी समाजरचनेचं स्वप्न पाहिलं होतं तेही पूर्ण झालं नाही. उलट आर्थिक विषमता वाढली. तर मग या सगळ्याचा शेवट काय? या योजनेने आपल्यासाठी काय वारसा सोडला? चला याच्या दीर्घकालीन परिणामांवर थोडा विचार करूया. इथे खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. देशाचा भविष्यातला औद्योगिक पाया मजबूत करण्यासाठी त्या काळात महागाई, परकीय चलनाचा तुटवडा आणि अन्नाची टंचाई सहन करणं ही किंमत देणं योग्य होतं का? या प्रश्नाचं उत्तर काहीही असो, पण एक गोष्ट खरी आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेने मोठी किंमत मोजून का होईना भारताला एक पोलादी पाया दिला आणि याच पायावर पुढची जवळपास 30 वर्ष भारताची अर्थव्यवस्था चालली. या योजनेने भारताच्या आर्थिक प्रवासाची दिशा कायमची बदलून